खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेली मोठी अपडेट। पीक विम्याचा हप्ता जमा होणार। सोमवारपासून पीक विम्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात। 2 डिसेंबर, 3 डिसेंबर, 4 डिसेंबर या 3 दिवसामध्ये पीक विम्याचा हप्ता जमा होणार। आज 2 डिसेंबर पासून पीक विम्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत आज सर्वात मोठी अपडेट 2, 3, 4 डिसेंबर पीक विम्याचा हप्ता जमा होणार। गेल्या काही दिवसापासून आपण शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होतो। नांदेडमध्ये आता जर आपण जर बघितलं तर दिलासादायक अपडेट आलेले आहे। लातूर परभणी 50 ते 75% नुकसान झाले आहे। 25,000 पर्यंत अपडेट आहे। छत्रपती संभाजीनगर लवकरच नुकसानीचे अहवाल शासनाकडे येणार आहे। अहिल्यानगर मध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे। विभागानुसार जर बघितलं विदर्भ 50% पेक्षा जास्त नुकसान जे आहे। यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी 90% पेक्षा जास्त नुकसान झाले। उर्वरित जिल्ह्यांमध्ये 34% पेक्षा जास्त। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या छत्रपती संभाजीनगर पीक विम्याचे वितरण अपेक्षित आहे। लातूर, परभणी 50 ते 75%, 25,000 पर्यंत पीक विमा अपेक्षित आहे। अहिल्यानगरमध्ये मागील 5 वर्षांपेक्षा यावर्षी जास्त नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात पीक विमा आरक्षित केलेला आहे। हिंगोलीमध्ये 50% पेक्षा जास्त आकडेवारी आहे, 25,000 पर्यंत आहे। बीडमध्ये सोयाबीन आणि कपाशी 87 महसूल मंडळांचे अहवाल नुकसानकारक आहे। भरपूर पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। नांदेडमध्ये सुद्धा पीक विमा महत्त्वाचे। जालनामध्ये आपण बघितलं 25,000 ते 30,000 पीक विमा आहे। धाराशिवमध्ये 25,000 ते 30,000, हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत अपेक्षित आहे। जालनामध्ये 80% नुकसान आहे, धाराशिवमध्ये 75, हिंगोलीमध्ये 50% पेक्षा कमी नुकसान भरपाई येण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे। या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रामध्ये आता पीक विमा सरकारने जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा येणार हे आपण गेल्या काही अपडेट्स मध्ये बघितलेलं आहे। आता पीक विमा खरंच जमा होणार का हा प्रश्न शेतकरी वर्गापुढे आहे। तर याचं उत्तर आहे पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया सरकारने पूर्ण केलेली आहे। 2 डिसेंबर, 3 डिसेंबर, 4 डिसेंबर पर्यंत राज्यामध्ये सर्व ठिकाणी पीक विमा आता जमा होणार आहे। पीक विमा वितरित सुद्धा होणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारने डीबीटी पोर्टल अंतर्गत PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून 32 जिल्ह्यांमध्ये 100% पीक विमा जमा करण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता PMFBY अंतर्गत डीबीटी मार्फत पैसे कधी येणार। जर आपल्या खात्यावरती पैसे आलेले नसतील तर कसं चेक करायचं। डायरेक्ट बेनिफिटरी ट्रान्सफर म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी पैसे आले का नाही हे आपण चेक करायचं आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। आपल्या खात्यावरती अजूनही पैसे आले नसतील तर हेक्टरी 17,000 ते 30,000 पर्यंत राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये वर्धा पीक विमा असेल, अमरावती पीक विमा असेल, बुलढाणा पीक विमा असेल, वाशिम पीक विमा असेल, यवतमाळ पीक विमा असेल, यादी सरकारने जाहीर केलेली आहे। ही यादी आपल्याला कुठं बघता येईल तर प्रधानमंत्री फसल विमा योजना या संकेतस्थळावरती PMFBY वरती किंवा आपल्या नजदीकच्या CSC सेंटरवरती जाऊन सुद्धा आपण ही माहिती तपासू शकता। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं राज्यामध्ये पीक विम्याचे अपडेट आलेले आहे। जर आपल्याला पीक विमा आला नसेल तर आपलं KYC अपडेट पेंडिंग असू शकतं किंवा बँकेतलं खातं आपलं गोठवलेलं असेल। या दोन्ही शक्यता जर नसतील तर आपल्याला 100% पीक विमा पैसे येणार आहे। रब्बी हंगामाचे सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा लवकरात लवकर भरायचे आहे। जर आपण पीक विमा भरला तर पीक संरक्षणासाठी आपण सर्वात आधी पात्र असतात। जर आपण पीक विमा भरला नाही तर पीक संरक्षण आपल्याला येत नाही आणि याच्या माध्यमातून जे काही पैसे आहे ते पैसे लवकरात लवकर येत नाही। पीक विम्याची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला तुम्ही जर नवीन असाल, प्रधानमंत्री फसल विमा योजनेची लेटेस्ट अपडेट, KYC अपडेट, ॲग्रोस्टॅक मार्किंग असेल किंवा इतर महत्त्वाच्या शेतकरी योजनांच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद मित्रांनो।